आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माणूस मेला की त्याच्या तोंडात काय घालतात? बंद करून टाका आजपासून ही पद्धत. तुम्ही म्हणसाल महाराज का? अरे ज्यानं जीवनभर दारू पिली त्याला तुळशीच्या पाना काय होणार आहे हो? ज्यानं जीवनभर बोकडे खाल्ले, कोंबडे खाल्ले, असं जर नालायक मेलं ना, तुळशीचा पाना नाही कोंबडीचे पक्क घालून दे त्याच्या तोंडात, मोक्ष मिळेल महाराजाला. अहो काही करायला लागले लोक. कीर्तनकाराचे बी हाडं पैठणलाचे आणि देवड्याचे हाडं बी पैठणलाचे. काय फायदा आहे? गाढवंशात खाल्लं पापना पुण्य. ज्याने जीवनभर दारू पिली त्याचे हाडं काशीला काय? तुम्ही पार प्रयागराजला घेऊन जा, नाही तर पार तिकडं हिमालयात जरी घेऊन गेले तरी फायदा नाहीये. चुकीचं झालेलं आहे. म्हणून आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. व्रत एकादशी करीन उपवास, गाईल हरणेसी मुखी नाम. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे. मायानो, एक सुंदर उदाहरण आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. एका मुलीचं लग्न झालं महाराज. काय झालं? लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 6-7 महिन्यानं ती माहेरला आली. तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. का ग ठकू, कस काय ग तुझं सासर? तिच्या डोळ्याला धारा लागल्या. बाई काय सांगू तुला, अगं सासर नाही ग, माझ्या बापाने माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. काय पाहून दिलं? बर 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 बर. कसा आहे ग तुझा सासरा? काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग? माझ्या सासऱ्यासारखा चांगला सासरा या जगाच्या पाठीवर कोणाचाच नसेल. बर बर. आणि सासू ग? काय माझ्या सासूचं वर्णन करू ग? सोन्यासारखी. बर बर. ननंद ग? ननंद तर मला लाहिण्या बहिणीसारखी जपती. बर. आणि देर ग? देर तर नेहमी माझी वरवर करतो ग, खूप जीव लावतो मला. सगळ्यांचं विचारलं आणि तिच्या मैत्रिणीला सखूला विचारलं. का ग बाई, 6 महिने झाले लग्न होऊन, नवरा ग? ठकून प्रेमानं सांगितलं. बाई 6 महिने झाले तो मेला, मला बोलतच नाही म्हणे. काय म्हणली ती? 6 महिने झाले तो मेला, मला बोलत नाही. माया हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त.